मानदेश न्यूज कोरेगाव रस्त्याच्या दुरवस्थेवर प्रशासनाला सवाल। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोरेगाव शहरातून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मानदेश न्यूजने कोरेगावातील कृषी कट्टा ते केदारेश्वर कैलास स्मशानभूमी आणि वीरशैव लिंगायत स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा दुरवस्थेचा मुद्दा मांडल्यानंतर संबंधित कंत्राटदार कंपनीकडून रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सुरू करण्यात आले। मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे काम ही अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे। या परिसरात केदारेश्वर मंदिर रोडवर शिवसमर्थ कंस्ट्रक्शन आणि एसजी कंस्ट्रक्शन कंपनीचे आरएमसी प्लांट असल्याचे सांगण्यात येत आहे। या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात डंपरची वाहतूक होत असल्याने रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे या रस्त्यावरून नागरिकांसोबतच अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा असते। त्यामुळे केवळ तात्पुरती मलमपट्टी करून प्रश्न सुटणार नाही, अशी नागरिकांची भूमिका आहे। या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करावे अथवा मोठ्या वाहनाची वाहतूक बंद अथवा नियंत्रित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मात्र केलेली तात्पुरती डागडुजी देखील अर्धवट राहिल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे। आता प्रश्न असा आहे की या रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? प्रशासन याची जबाबदारी घेणार का? कोरेगाव नगर पंचायत याबाबत ठोस भूमिका घेणार का? आरएमसी प्लांट मधून होणाऱ्या डंपर वाहतुकीवरती नियंत्रण ठेवले जाणार का? तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, याकडे कोरेगावकरांचे लक्ष लागले आहे। मानदेश न्यूजने नागरिकांचा हा प्रश्न प्रशासनासमोर मांडला आहे। आता प्रशासन आणि नगर पंचायत यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरामन सह मी दादा वाकडे, उपसंपादक तथा पत्रकार, मानदेश न्यूज कोरेगाव। पाहत रहा मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धन्यवाद। लसूण घ्या, लसूण 1 किलो लसूण, लसणाची गाडी आली इकडे। लसूण घ्या, लसूण 130 रुपये किलो लसूण। लसूण घ्या, लसूण 130 रुपये किलो लसूण, लसणाची गाडी आली इकडे। लसूण घ्या, लसूण 130 रुपये किलो लसूण। लसूण घ्या, लसूण